तर मंडळी नमस्कार, स्वागत आहे तुमचं तुमची आवडती मालिका ठरलं तर मगची माहिती. तर चला सुरुवात करूया. तर मंडळी आता ही कुसुम वाट पाहत असते अर्जुनची की अर्जुन येईल का तो नाही येणार. आणि ती सारखी त्या कुर्ला स्टेशनच्या बाहेर पण बघत असते. आणि आता मंडळी ती सायलीकडे पण बघते, पण आता सायली बघत नाही कारण की तिचं लक्षच नसतं. आणि आता मंडळी इकडेच बघा, हा अर्जुन एवढ्या फास्ट गाडी चालवत आहे आणि आता मधीच त्याची गाडी पंक्चर झाली. आणि मंडळी आता गाडी पंक्चर झाल्यावर त्याला अजून खूप जास्त राग आलेला आहे. आणि मंडळी इकडे बघा, कुसुमताईला वाटत आहे की की मी अर्जुनला फोन करून तर बोललेले, पण अजून अर्जुन आला का नाही. आणि आता मंडळी जेव्हा आता अर्जुन बाहेर चेक करायला येतो की गाडीला नेमकं काय झालेलं आहे, तेव्हा आता तो बघतो की गाडीचा टायरच पंक्चर झालेला आहे. आणि मंडळी आता सायलीला भूतकाळामधलं सगळं आठवत असतं. अर्जुनच्या घरी सगळे सण साजरे केलेले तिला आठवत असते. आणि आता मंडळी इकडेच बघा, आता अर्जुनच्या घरी होम चालू आहे. आणि मंडळी आता प्रतिमा आत्याच्या जवळ आता ती आग असते, त्यामुळे आता प्रतिमा आत्याला कसं तरी होतं. आणि आता मंडळी अर्जुनची गाडी पंक्चर झाल्यामुळे आता तो कोणाला तरी बोलतो की मला तुमची बाईक द्या. तो त्या अनोळखी माणसाला खूप जास्त रिक्वेस्ट करतो आणि मग तो त्याची बाईक घेऊन जातो. आणि आता मंडळी चैतन्य पण थांबवत असतो, म्हणजे तो रिक्षाला बाईकला कशाला पण तो थांबवत असतो आणि म्हणत असतो की मला सोडा. आणि आता मंडळी इकडेच बघा, आता ती आग बघून प्रतिमा आत्याला महिपतचा चेहरा दिसत आहे. आणि आता मंडळी त्यांना चक्कर येत असते आणि ते प्रतिमा आत्या खूप जास्त घाबरत पण असतात ती आग बघून. आणि आता मंडळी पूर्ण आजी टेन्शनमध्ये येतात आणि अश्विनला म्हणतात की अरे बघ ना अश्विन, प्रतिमाला काय झालंय. आणि आता मंडळी अश्विन आता प्रतिमा आत्याच्या जवळ जातो. आणि आता मंडळी ही प्रिया, म्हणजे ही नाटकी प्रिया, आता प्रतिमा आत्याला त्यांच्या खोलीत घेऊन जाते. आणि मग आता इकडे पूर्ण आजी म्हणतात या अर्जुनमुळेच सगळं होत आहे. आणि आता मंडळी ते पूर्ण आजी म्हणतात की घरात एक छोटीशी विधी ठरवली, पण या अर्जुननी त्या विधीचा अपमान केला. आणि आता मंडळी ही अस्मिता पण म्हणते की झालं, बिघडलं आता घरातलं वातावरण. आणि आता मंडळी सगळे आता एकमेकांकडे बघत असतात. आणि आता मंडळी इकडेच बघा, पाण्याच्या बॉटलमधलं पाणी संपलेलं असतं, त्यामुळे आता ही कुसुमताई म्हणजे पाणी घ्यायला जाते. आणि आता मंडळी अर्जुन आता त्या बाईकवरून येतो. आणि आता मंडळी सायलीला आता जाणवत असतं की अर्जुन माझ्या जवळच आहे. आणि आता ती पटकन इकडे तिकडे बघायला लागते. आणि आता मंडळी अर्जुन सायलीला शोधत असतो. आणि आता सायली बस स्टँडच्या बाहेर येऊन आता अर्जुनला शोधायला लागते. आणि आता मंडळी इकडेच बघा, चैतन्य पण आता कुर्ला बस स्टँडजवळ पळत आलेला आहे. आणि आता मंडळी अर्जुन अर्जुन डोक्याला हात लावतो आणि आता ते गाणे वाजतात. आणि आता मंडळी सायलीला आता परत ते सगळे क्षण आठवत असतात, म्हणजे मंडळी तिला भूतकाळामधलं आठवत असतं. आणि आता मंडळी बघा, आता कुसुम येते आणि ती पाहते की सायली आहेच ना इकडे. आणि आता मंडळी ती विचार करते की सायली कुठे गेली. आणि आता इकडे अनाऊन्समेंट झालेली असते की आता कोल्हापूरची बस निघणारच आहे. आणि मंडळी आता कुसुम ही अनाऊन्समेंट ऐकते आणि आता ते विचार करते की सायली कुठे गेली. आणि आता मंडळी हा अर्जुन सगळे बस चेक करतो, पण आता कुठल्याच बसमध्ये सायली नसते. आणि मंडळी जेव्हा आता सायली बाहेर उभा असते, म्हणजे तेव्हा आता मग कुसुम तिला शोधत येते. आणि मंडळी आता कुसुम सायलीला म्हणते की अगं सायली तू कुठे होतीस. आणि आता मंडळी आता इकडे आपल्याला मेन सीन बघायला भेटणार आहे. मंडळी आता अर्जुन तिकडे येतो जिकडे आता अनाऊन्समेंट होती. आणि आता मंडळी तो त्या माणसाला रिक्वेस्ट करतो की मला पण अनाऊन्समेंट करून द्या, पण मंडळी तो माणूस अर्जुनला नाही बोलतो. तो म्हणतो की अशीच आम्ही कोणाला पण अनाऊन्समेंट करायला देत नाही, तुम्ही आता जावा इकडून. आणि आता मंडळी इकडे बघा, आता कुसुम आणि सायली जातच असते. आणि आता मंडळी हा बेचारा अर्जुन आता त्याच्यासमोर हात जोडतो आणि त्याच्या पाया पडायला लागतो आणि तो म्हणतो की प्लीज मला अनाऊन्समेंट करून द्या. आणि आता तो माणूस बोलतो की अहो तुम्ही पाया नका पडू, तुमची काय प्रॉब्लेम आहे हे तरी मला सांगा. आणि आता मंडळी हा चैतन्य म्हणतो की अहो दादा, याला प्रेमाचं काहीतरी बोलायचं आहे आणि तुम्ही पण कधी प्रेमात पडलाच असाल ना. आणि मंडळी आता तो माणूस हसत म्हणतो की हो, मी पण प्रेमात पडलेलो आहे. आणि आता मंडळी शेवटी आता तो माणूस त्या अर्जुनला अनाऊन्समेंट करायची परमिशन देतो.
आणि मंडळी तो माणूस म्हणतो की हाव पण दादा तुम्ही जरासं लवकर बोला हा का. आणि आता मंडळी तो सीन चालू व्हायच्या आधी आपल्याला आता या प्रियाचं आणि प्रतिमा आत्याचं दाखवलेलं आहे की ही नाटकी प्रिया आता प्रतिमा आत्याला शांत करायचं नाटक करत असते. आणि आता मंडळी कल्पनाताई पण सुद्धा तिकडे येते. आणि आता मंडळी ही कल्पनाताई म्हणते अगं प्रतिमा तुला नेमकं काय झालेलं होतं आणि अगं तू त्या होमाकडे बोट दाखवून तू काय बोलायचा प्रयत्न करत होतीस. आणि आता मंडळी ही प्रतिमा आत्या थोडं तिला आठवत होतं, प्रतिमा आत्याला आठवतच होतं. हा आता तेवढ्यात आता ही प्रिया म्हणते अगं हे आई तू सगळं आठवू नको कारण की मग तुला अजूनच कसं तरी होईल. आणि आता मंडळी कल्पनाताई जरासं वेगळ्याच नजरेने आता प्रियाकडे बघतात. आणि आता मंडळी कल्पनाताई म्हणते अगं तन्वी प्रतिमाला म्हणजे आगीची भीती आहे ना आणि हे असंच सगळं तर गणपतीच्या पण वेळी झालेलं होतं ना. तर मग आता ही प्रिया म्हणते की अगं नाही मामी आणि अगं मामी म्हणजे माझ्या बाबाला पण माहीत आहे की असं अगं म्हणजे आईने ना असं आगीला बघितल्यावर तिला त्रास होतो म्हणून. अगं बाबाला माहीत आहे की आईला त्रास होतो आगीला बघितल्यावर, तू टेन्शन नको घेऊस. आणि आता मंडळी बघा आता सायली आणि कुसुम हळूहळू जातच असते. आणि आता मंडळी इकडे आता मेन सीन चालू होणार आहे. पण मंडळी थांबा, तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं? जर नसेल केलं तर मग आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला ठरलं तर मगचे व्हिडिओज आमच्या चॅनलवर बघायला भेटतील. तर मंडळी आत्ताच्या आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईकसुद्धा करा आणि शेअरसुद्धा करा. आणि मंडळी आता मेन सीन चालू होणार आहे. आता अर्जुन म्हणतो मिसेस सायली थांबा. आणि तो म्हणतो की मिसेस सायली तुम्ही मला असंच सोडून जाणार आहात का? एवढी मोठी शिक्षा देतात का तुम्ही मला? हो मिसेस सायली तुम्हाला असं वाटलंच कसं हा की मी तुमच्याशिवाय जगू शकेल. आणि मंडळी आता सायलीचा म्हणजे आता अर्जुनचा आवाज ऐकल्यावर आता सायली एवढी खुश झालेली आहे की तुम्ही विचारूच नका. आणि आता मंडळी पुढे अर्जुन म्हणतो की मिसेस सायली मला माहिती आहे माझी चूक आहे की मी तुम्हाला माझ्या मनातलं कधीच सांगू शकलो नाही ना. मी तुम्हाला माझ्या मनातलं घरी सांगू शकलो ना मी माझ्या मनातलं तुम्हाला म्हणजे कॅफेमध्ये सांगू शकलो. अहो मिसेस सायली मला तर वाटत आहे की कदाचित सगळ्यांसमोर सांगायचं माझ्या नशिबातच होतं. पण मिसेस सायली आज मला माझ्या मनातलं तुम्हाला सगळं सांगायचं आहे. आणि आता मंडळी तो हे बोलल्यानंतर आता शेवटी आता सायलीला प्रपोज करतो. तो म्हणतो की आय लव्ह यू मिसेस सायली. आणि आता मंडळी जेव्हा आता अर्जुन सायलीला आय लव्ह यू म्हणतो तेव्हा आता सगळेजण तिकडे म्हणजे टाळ्या वाजवायला लागतात. आणि आता मंडळी जेव्हा आता अर्जुनने आता जेव्हा सायलीला प्रपोज केला तेव्हा आता आपल्याला ठरलं तर मगचं गाणं ऐकवलेलं आहे. आणि सायली खूप जास्त आनंदात आहे असं आपल्याला दाखवण्यात आलेलं आहे. आणि आता मंडळी ठरलं तर मगचं गाणं ऐकवल्यानंतर आता आपल्याला दुसरं पण गाणं ऐकवण्यात आलेलं आहे. आणि मंडळी बघा म्हणजे अजूनसुद्धा आता सर्वजण टाळ्या वाजवत आहे. आणि आता मंडळी सायली एवढी खुश झालेली असते की तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू येतात. आणि आता मंडळी अर्जुन आता सायलीकडे पळत जातो. पण मंडळी आता जेव्हा अर्जुन आता सायलीकडे पळत जातो तेव्हा आता मध्येच आता आता अर्जुनच्या घरातला सीन दाखवलेला आहे. तर मंडळी तुम्हाला थोडंसं थांबावं लागेल. पण मंडळी मी तुम्हाला एकदम शॉर्टमध्ये एक्सप्लेन करतो. इकडे ही प्रिया प्रतिमा आत्याला त्यांच्या म्हणजे प्रियाच्या मिठीत घेते. आणि ती प्रतिमा आत्याला म्हणते की आई तू काळजी नको करूस, मी तुझ्या बाजूलाच बसेल. आणि आता मंडळी जेव्हा आता ती मिठीत घेते तेव्हा आता ती तिचं वाकडं तोंड करते. आणि आता मंडळी बघा आता अर्जुन सायलीच्या पाठीच उभा आहे. पण आता सायली बघू नाही शकत पाठी, कारण की म्हणजे जेव्हा ती विचार करते की मी आता पाठी बघते पण आता तिला मधुभाऊचे ते वाक्य आठवतात. पण मंडळी तरीसुद्धा एक माणसाने एक आरसा पकडलेला असतो आणि आता ती सायली त्या आरशामधूनच अर्जुनला बघते. आणि आता मंडळी तो अर्जुन त्याच्या खिशातून ती अंगठी बाहेर काढतो. आणि आता मंडळी हा अर्जुन म्हणतो की मिसेस सायली मी तुमच्या प्रेमात कधी पडलो मला कळालंच नाही. आणि जेव्हा तुम्ही सिनियरच्या ऑफिसमध्ये होतात तेव्हा तुम्ही मिस सायली होतात, मी तेव्हा तुमच्या प्रेमात पडलो. का जेव्हा तुम्ही गडबड घोटाळा झाला तेव्हा मी तुमच्या प्रेमात पडलो, का जेव्हा तुम्ही माझे मिसेस सायली झाला तेव्हा मी तुमच्या प्रेमात पडलो. आणि मंडळी सायली त्याला हसत म्हणजे त्याला आरशातून बघत असते. आणि आता अर्जुन म्हणतो अहो मिसेस सायली मी तुमच्याशिवाय माझं म्हणजे माझी लाईफ मी माझी इमॅजिनच नाही करू शकत. आणि आता मंडळी हे ऐकल्यावर सायली रडायला लागते. पण मंडळी सायली अर्जुनला काहीच बोलू शकत नाही.
कारण सायलीला मधुभाऊचे शब्द आठवत असतात आणि आता मग ती तशीच निघून जाते. मंडळी ती अर्जुनला काहीच बोलत नाही आणि मंडळी आता अर्जुन पण रडत असतो. आणि आता बघा मंडळी, सायलीला आता आठवत आहे की मधुभाऊ तिला म्हटलेले, जर तू त्याचं तोंड बघितलं तर मग तू माझं मेलेलं तोंड बघशील. आणि मंडळी आता तिला हेच आठवतं आणि आता ती अर्जुनला काही न बोलता निघून जाते. आणि आता मंडळी हा भाग इथे संपलेला आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे तुम्हाला आमचे सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन्स येतील. धन्यवाद.